दिवसाच्या अगोदरपासून होता. पुष्कळ वाटतं की हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे त्या दिवशी येशू ख्रिस्त जन्माला तिथून त्याची सर्व गोष्ट सुरू झाली. नाही आहे, तो पूर्वीपासून होता, कारण तो देव आहे. आता त्याचा जो जन्म जो आहे तो जन्म हा एक सुपर नॅचरल जन्म आहे. जसा आपला जन्म होतो तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही आहे, पण तसा जन्म हा सुपर नॅचरल झालेला आहे. मत्ती 1:20-21 म्हटलं आहे, दाविदाच्या वंशातील योसेफ मरियमला पत्नी म्हणून घ्यायला घाबरू नकोस, कारण तिच्यामध्ये जो जन्माला येणार आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती एक पुत्र जन्म देईल आणि त्याचे नाव येशू ठेवशील. तर प्रियानो, आता इथं तुम्ही लक्षात ठेवा की जसा आपला जन्म होतो, आपला जन्म आपला आईवडिलांमुळं होतो. इथं जे देवदूत होते त्यांनी योसेफला काय सांगितलं, कारण जो जन्माला येणार आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे, तो देवापासून आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जो होता हा सुपर नॅचरल जन्म होता. जसे आपण उत्पन्न होतो तसे येशू ख्रिस्त जो आहे तो त्याचा जन्म झाला नाही आहे, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आता येशू ख्रिस्तचा पहिला आगमनाची भविष्यवाणी जी आहे ते उत्पत्तीच्या पुस्तकात केली गेली आहे. उत्पत्ती 3:15, मी तुझ्यात आणि स्त्रीमध्ये, तुझ्या संततीत आणि तिच्या संततीत वर ठेवीन, मी तुझ्या डोक्यावर आघात करेल आणि तू तिच्या टाचा कुरतडशील. तर प्रियानो, आता इथं काय म्हटलेलं आहे, इथं जे आहे उत्पत्ती 4मध्येच ही भविष्यवाणी मिळती की येशू ख्रिस्ताच्या पहिला आगमनाची. आणि जेव्हा तो येईल तर इथं म्हटलं आहे की सैतानाच्या डोक्यावर जो आहे तो आघात करेल. आणि तेच झालं. कुसावर काय झालं, येशू ख्रिस्तानी सैतानाच्या डोक्यावर आघात केला, त्याला चिवडलं. त्याची जी शक्ती आहे ती सर्व शक्ती येशू ख्रिस्तानी जेव्हा तो वधस्तंभावर गेला तेव्हा त्यांनी काढली. त्याने सैतानावर विजय मिळवला, त्याने मरणावर विजय मिळवला, त्याने पापावर विजय मिळवला. यशाया 7:14, म्हणून परमेश्वर स्वतः तुला एक चिन्ह देईल, पहा, एक कुमारी गर्भवती होईल आणि पुत्रा जन्म देईल आणि त्याचे नाव इमॅन्युअल ठेवले जाईल. प्रियानो, येशू ख्रिस्ताचा जन्म जो होता तो सुपर नॅचरल जन्म होता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. इथं काय म्हटलं आहे, एक कुमारी गर्भवती होईल. आणि तसंच झालं. एक कुमारी मरिया, ती कुमारी होती. ती फक्त जो योसेफ होता त्याच्याशी फक्त ती एंगेज झाली होती. पण इथं भविष्यवाणी पूर्ण झाली, कारण एक कुमारी गर्भ होईल आणि पुत्र जन्म देईल. कारण तो जो पुत्र जो आहे तो पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्याचा जन्म होईल. हालेलुया. लूक 1:29-35, मरियम देवदूतच्या पाहून घाबरली आणि त्याच्या संदेशाचा अर्थ विचार करू लागले. देवदूत म्हणाला, मरियम घाबरू नकोस, देवाने तुला कृपा दिलेली आहे. पहा, तू गर्भवती होशील आणि एका पुत्रास जन्म देशील, त्याचे नाव येशू ठेवशील. तो महान असेल आणि सर्वश्रेष्ठाचा पुत्र म्हणून ओळखला जाईल. परमेश्वर देव त्याला दाविदाचा सिंहासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सदैव राज्य करेल, त्याच्या राज्याला अंत नसेल. मरियम म्हणाली, हे कसं होईल, मी पुरुषाला कधीही स्पर्श केलेला नाही. देवदूत म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाची शक्ती तुला झाकेल. त्यामुळं जो पवित्र बालक जन्मेल तो देवाचा पुत्र म्हणून ओळखला जाईल. तर प्रियानो, इथं सर्व ज्या भविष्यवाणी जे यशायामध्ये केलेल्या होत्या त्या भविष्यवाणी पूर्ण झाल्या. आणि जेव्हा देवदूतांनी मरियाला सांगितलं तर मरिया एकदम आश्चर्यचकित झाली, कारण तेव्हा तिचं योसेफाचे लग्न झालं नव्हतं. फक्त एंगेजमेंट झालेली होती आणि ती जी होती ती कुमारी होती. म्हणून ती म्हटली की मी कुठल्याही पुरुषाशी माझे संबंध नाही आहे, तर हे कसं सर्व शक्य होईल. तेव्हा देवदूत म्हणाला, घाबरू नकोस, कारण तुझ्यामध्ये जो बालक उत्पन्न होणार आहे, त्या बालकाचा जन्म होणार आहे, तो पवित्र आत्म्याने होणार आहे. हालेलुया.
तर पहिली गोष्ट आपण बघितली की येशू ख्रिस्त जो होता तो जन्मल्यापासून त्याच्या जन्मल्यापासून अगोदर तो अस्तित्वात होता, तो जुन्या काळामध्ये होता, तो जेव्हा ही पृथ्वी उत्पन्न होती तेव्हापासून तो होता. आणि दुसरी गोष्ट आपण बघितली की त्याचा येशू ख्रिस्ताचा जन्म जो होता तो सुपर नॅचरल होता, तो देवाच्या साहाय्याने होता. जसा आपला जन्म होतो तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण प्रियानो, पुष्कळ वेळा का होतं की आपण पुष्कळ लोकांचे जन्मदिवस पाळतो. मग आपल्याला वाटतं की येशू ख्रिस्त जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीसारखाच आहे, त्याचा पण जन्मदिवस त्याच्यासारखाच आहे. पण प्रियानो, असं नाही आहे. येशू ख्रिस्त पहिल्यापासून होता आणि तो जन्माला आला देवाच्या साहाय्याने. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त जुन्या काळामध्ये पण होता. आता तुम्ही म्हणाल की जुन्या काळामध्ये कुठे येशू ख्रिस्त होता? आपण योहान 1:18 वाचूया. कोणीही कधी देवाला पाहिले नाहीये, पण एकमेव पुत्र जो स्वतः देव आहे आणि पित्याच्या अतिशय निकट आहे, त्याने देवाचे प्रकटीकरण केले. इथं काय म्हटलं हे तुम्ही एक लक्षात ठेवा की कोणीही देवाला पाहिलं नाहीये. म्हणजे कोणी देव जो पिता त्याला पाहिलं नाही, कारण कोण पाहू शकत नाहीये आणि पाहून तो जिवंत राहू शकत नाहीये. तर प्रियानो, आपण जुन्या काळामध्ये आपण बघतो की मोशेने देवाला पाहिलं, याकोबाने देवाला पाहिलं, यशाने देवाला पाहिलं. तर ज्यांनी देवाला पाहिलं ते कोण होते? तो देव जो पिता होता का देव जो पुत्र होता? तो होता देव जो पुत्र, म्हणजे तो येशू ख्रिस्त होता. मोशेने पण तो देव जो पिता जो आहे त्याला पाहिलं नाही, फक्त आवाज त्याने ऐकलेला आहे. आपण वचन वाचूया, एक्झोडस 33:20. पण त्याने सांगितले, तू माझा चेहरा पाहू शकत नाही, कारण मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकत नाहीये. आता इथं देव जो पितानी जे आहे ते मोशेला सांगितलं, तू माझा चेहरा पाहू शकत नाहीये. मोशे म्हटलं की मला तुझा चेहरा बघायचा आहे, मला तुला बघायचं आहे. पण देव म्हटलं की तू पाहू शकत नाहीये, कारण जर तू मला पाहशील तू जिवंत राहू शकत नाही. कारण देव जो पिता तो पवित्र 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 आहे आणि आपण त्याला पाहू शकत नाही. म्हणजे जुन्या काळामध्ये जे संदेष्ट होते, जे देवाचे मुलं होते, त्यांनी देवाला पाहिलं. तो देव जो पिता नव्हता, तो देव जो पुत्र होता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. यशाया 6:1. राजा उजिया मरण पावला त्या वर्षी मी परमेश्वराला पाहिले. तो उच्च आणि उन्नत सिंहासनावर बसला होता, त्याच्या वस्त्राचा घेरा मंदिरात भरून राहिला होता. प्रियानो, आता इथं यशा म्हणतो की मी परमेश्वराला पाहिलं, तो सिंहासनावर बसला होता. प्रियानो, आता इथं यशाने जे आहे ते कोणाला पाहिलं? इथं यशाने येशू ख्रिस्ताला पाहिलं. तो सिंहासनावर बसला होता आणि त्याच्या वस्त्राचा घेरा मंदिरात भरून राहिला होता. म्हणजे तो कोण होता? तो येशू ख्रिस्त होता. योहान 12:41. यशायाने हे म्हणून सांगितले कारण त्याने येशूची महिमा पाहिली आणि त्याबद्दल बोलला. आता इथंच नवीन काळामध्ये योहानाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की यशाने कोणाला पाहिलेलं आहे? यशाने देव जो पित्याला नाही पाहिलं, यशाने जो आहे त्याने देव जो पुत्राला पाहिलं, त्याने येशू ख्रिस्ताला सिंहासनावर पाहिलं. म्हणजे येशू ख्रिस्त हा जुन्या काळामध्ये पण होता, त्याच्या जन्माच्या अगोदरपासून त्याचं अस्तित्व होतं, ख्रिसमसच्या अगोदरपासून त्याचं अस्तित्व होतं. हे जाणून घेणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. तो अनंत काळापासून आहे, तोच अल्फा आहे, तोच ओमेगा आहे, तोच सुरुवात आहे आणि तोच शेवट आहे. अजून एक वचन वाचूया. एक झोरा नावाच्या गावात मनोह नावाचा मनुष्य होता. तो दान जमातीचा होता. त्याची पत्नी वंद्य होती, तिला मुले नव्हते. परमेश्वराचा देवदूत तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, तू वंद्य आहेस, परंतु तू गर्भवशी होशील आणि पुत्रास जन्म देशील. म्हणून तू आता दारू मद्य काही अशुद्ध खाऊ नकोस, कारण तू गर्भवती होशील आणि एक पुत्र जन्मेल.
त्याच्या डोक्यावर कधी वस्त्रा लागू नये, कारण जन्मापासून तो बालक देवाच्या सेवेसाठी नजीर ठरणार आहे. आता प्रियानो, इथं जो संदेश येऊन सांगितला, जो सॅमसन होता त्यांच्या आई वडिलांना, तो कोण होता? तो येशू ख्रिस्त होता. आता प्रियानो, जुन्या काळामध्ये हे लक्षात ठेवा तुम्ही, जे इंग्लिश बायबल आहे त्यातून आपल्याला समजू शकतं, जेव्हा बायबल म्हणतं की द एंजल ऑफ गॉड म्हणतं, तर ते येशू ख्रिस्ताबद्दल संभवतं. आणि फक्त जेव्हा एंजल म्हणतं, तर हे जे बाकीचे जे एंजल्स आहेत, जसं गॅब्रियल, मायकल, त्याच्याबद्दल जे आहे ते संबोधित केलं जातं. तर जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये द एंजल ऑफ गॉड येतं, ते येशू ख्रिस्ताबद्दल संबोधित करते. उत्पत्ती 32:22-31 वाजता यबोकाच्या घाटावरून गेला, त्याने त्याला ओढून पाठवले आणि आपली सर्व मालमत्ता पुढे पाठवली. याकोब एकटाच राहिला आणि एक मनुष्य त्याच्याशी पहाटेपर्यंत कुस्ती करू लागला. त्या मनुष्याला याकोबावर विजय मिळत नाही हे पाहून त्याने याकोबाच्या निंतबाच्या सांध्याला स्पर्श केला आणि याकोबाचा सांधा बिस्कटला. मग तो मनुष्य मला जाऊ दे, कारण पाठ झाली आहे. याकोब म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. त्याने विचारलं, तुझं नाव काय? याकोब म्हणाला, याकोब. तो म्हणाला, आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर इस्रायल असेल, कारण तू देव आणि माणसाची झुंज दिलीस आणि जिंकला. याकोब म्हणाला, कृपया तुमचे नाव मला सांगा. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? त्याने तिथेच याकोबाला आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पेनियल ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाला प्रत्यक्ष पाहिलं तरीही माझा जीव वाचला. याकोब पेनियलवरून पुढे जाताना सूर्य उगवला आणि त्याच्या नितंबामुळं तो तुळत चालत होता. आता प्रियानो, इथं काय झालं? याकोब म्हणाला, मी देवाला प्रत्यक्ष पाहिलं. आता इथं याकोबाने कोणाला पाहिलं? इथं याकोबाने देव जो पित्याला पाहिलं नाही आहे, इथं याकोबाने येशू ख्रिस्ताला पाहिलं, देव जो पुत्र. तर प्रियानो, आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे की येशू ख्रिस्त जो आहे हा पूर्वीपासून आहे, अनंत काळापासून आहे आणि त्याचं वास्तव अनंत काळापर्यंत आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस पाळतो, तर आपण जसे बाकीचे जे जन्मदिवस पाळतो तसं तुम्ही पाळू नका आणि तसं तुम्ही विचार करू नका की हा येशू ख्रिस्त आपल्यासारखाच एक मनुष्य होता, तो जन्माला आला, त्याचे आई मरिया होती, वडील योसेफ होते आणि मग त्याचं जीवन सुरू झालं. 33 वर्षापर्यंत त्याचं जीवन होतं. तो चांगला जगला, गरीब लोकांना मदत केली, चांगली शिकवण दिली आणि नंतर त्याला कुसावर टांगलं गेलं आणि त्याची गोष्ट संपली. प्रियानो, असा विश्वास तुम्ही ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म आता आपण बघितलं की सुपर नॅचरल झाला होता, पवित्र आत्माच्या साहाय्याने झालेला होता आणि जेव्हा तो कुसावर गेला, तो मेला, पण 3 दिवसानंतर तो पुन्हा उठला. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण आतापर्यंत आपण ज्यांचे जन्मदिवस पाळतो ते आता कबरीमध्ये आहेच, पण येशू ख्रिस्त कबरीमध्ये नाही आहे. तुम्ही इस्रायलला गेला तर ती कबर जी आहे त्यामध्ये काही तुम्हाला